नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 सोपे हेअरस्टाईल्स दाखवणार आहेत जे तुम्ही खूप इझिली करू शकता आणि करायला जास्त वेळ लागणार नाही। तर सगळ्यात पहिली जी हेअरस्टाईल आहे त्याच्यासाठी मी सेंटर पार्टिशन करून घेत आहे आणि सगळ्या केसांना कोंब करून घेत आहे। आता एक फ्रंट सेक्शन घेत आहे आणि बाकीचे सगळे केस मागे ढकललेली आहे। आता जो आपण फ्रंट सेक्शन घेतला त्याला व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आणि आता कोंब करून झाल्यानंतर त्या सेक्शनला फक्त ट्विस्ट करायचं, खालीपर्यंत ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर त्याला एका बॉबी पिनने सिक्युअर करून टाकायचं। आता जसं आपण ह्या साईडला केलेलं आहे तसंच सेम दुसऱ्या साईडला सुद्धा करायचं। सेक्शन घ्यायचा, त्याला कोंब करून घ्यायचं आणि तो ट्विस्ट करायचा आणि ट्विस्ट करून मागच्या साईडला परत एकदा बॉबी पिन लावून सिक्युअर करून टाकायचं। आता जे उरलेले केस आहेत त्यांना व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आणि फक्त त्याला ट्विस्ट करायचं, खालीपर्यंत ट्विस्ट करायचं आणि त्याचा एक जुडा करायचा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे। आता ह्याला सिक्युअर करण्यासाठी तुम्ही बॉबी पिन सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही एक रबर बँड सुद्धा लावू शकता। मी इथे रबर बँड लावत आहे आणि त्याला सिक्युअर करून घेत आहे। आणि आता ह्याला सजवण्यासाठी तुम्ही फ्लॉवर सुद्धा यूज करू शकता, जे पण ॲक्सेसरीज तुमच्याकडे आहेत ते तुम्ही यूज करू शकता। आता ह्याला मी थोडंसं लूज करत आहे आणि ह्याला सजवण्यासाठी मी एक गजरा यूज करत आहे। गजरा ह्याला रॅप करणार आहे जो की दिसायला खूप छान दिसतो आणि गजऱ्यामुळे खूप छान असा ट्रेडिशनल लुकसुद्धा येतो। तर बघितला किती सोपी होती ही हेअरस्टाईल, फक्त 2 मिनिट लागलं करायला आणि जास्त काही एफर्टसुद्धा नाही आहे, पण दिसायला खूपच जास्त सुंदर दिसत आहे आणि मागूनसुद्धा ही जो बन आहे खूप मस्त दिसत आहे। आता जो दुसरा हेअरस्टाईल आहे त्याच्यासाठी मी काय करत आहे, पार्टिशन करत नाही आहे, फ्रंट सेक्शनला पूर्णपणे मागच्या साईडला कोंब करून घेत आहे। जसं आपण क्लचसाठी फ्रंट सेक्शनला मागे घेऊन क्लच सिक्युअर करतो तसंच आपण करणार आहे। फ्रंट सेक्शन घ्यायचं आहे, फक्त इथं आपण काय करायचं आहे, क्लच नाही लावणार आहे। क्लचच्या जागी आपण काय करणार आहे, एक रबर बँड घेणार आहे। आता रबर बँड घेत आहे आणि त्याला मी त्याची एक छोटीशी शेंडी बांधत आहे आणि आता त्यानंतर मी काय करत आहे, 2 सेक्शन त्याच्यामध्ये करत आहे आणि जी शेंडी आहे त्याला खालच्या साईडून परत त्याला बाहेर काढत आहे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि आता मी काय करणार आहे, बाकीचे जे केस आहेत त्या सगळ्यांना कोंब करून घ्यायचं आहे आणि कोंब केल्यानंतर एक शेंडी बांधून घ्यायची आणि ती शेंडी असं असायला पाहिजे की ना तर जास्त वर आणि ना तर जास्त खाली, मधी आपण बांधायचं आहे। त्यानंतर मी एक डोनट घेत आहे आणि डोनट जो आहे तो जिथं आपण शेंडी घातलेली आहे त्याच्या खाली त्याला प्लेस करत आहे। आता डोनट लावल्यानंतर त्याला सिक्युअर करण्यासाठी यू पिन यूज करत आहे आणि त्याला सिक्युअर करून घेत आहे। आता जे शेंडीमध्ये जे केस आहेत ते डोनटवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक रबर बँड लावत आहे आणि आता तुम्ही बघू शकता रबर बँड लावल्यानंतर एक छान असा बन दिसत आहे। आणि जे आता उरलेले केस आहेत त्याला फक्त मी ट्विस्ट करून घेत आहे आणि जो आपण बन केलेला आहे त्याच्या अराउंड रॅप करून घ्यायचा आणि त्याला यू पिन्सने सिक्युअर करून घ्यायचं। आता ह्यामध्ये कसं तुमचं मीडियम लेंथ जरी केस असतील तरीही हा डोनट यूज केल्यामुळे बन खूप मोठा दिसतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतो। आणि त्यानंतर परत ह्याच्यावरती मी गजरा यूज करत आहे सजवण्यासाठी। आता फ्रंटला जर तुम्हाला जास्त टाईट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लूज करू शकता आणि त्यातून मी एक बटसुद्धा काढलेली आहे, म्हणजे खूप टाईट असा लुक येणार नाही आणि दिसायला खूप सुंदर दिसेल। परत एकदा ह्या बंद करण्यासाठी फक्त 2 मिनिट लागले, जास्त वेळ नाही लागला आणि दिसायला हा खूपच सुंदर दिसत आहे। आणि डोनट यूज केल्यामुळे हा बन समोरून जितका सुंदर दिसत आहे तितका सुंदर हा मागून सुद्धा दिसत आहे आणि आपला जुडा खूप मोठा वाटत आहे। आता जी थर्ड हेअरस्टाईल आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे, सेंटर पार्टिशन करून घेत आहे आणि एक फ्लॅट लुक द्यायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं, सेंटर पार्टिशन करायचं आणि केसांना व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आणि इथं काहीही वॉल्यूम वगैरे क्रिएट करण्याची गरज नाही आहे, कारण एक फ्लॅट लुक मला हवा आहे। त्यासाठी मी केसांना खूपच जास्त व्यवस्थित कोंब करून घेत आहे आणि थोडंसं फ्लॅट लुक देत आहे। आता व्यवस्थित कोंब करून झाल्यानंतर केसांना मी काय करणार आहे, मागं एक रबर बँड लावून घेणार आहे। आता रबर बँड लावून झाल्यानंतर
शेंडीमध्ये 2 सेक्शन करायचे आणि हे 2 सेक्शन एकमेकांच्या मध्ये ट्विस्ट करत जायचं. अगदी शेवटपर्यंत ह्याला तुम्ही ट्विस्ट करायचं. जशी आपण 3 पदरी वेणी घालतो तसंच 2 पदरी आपण ही वेणी घालत आहे आणि फक्त एकमेकांच्या मध्ये ट्विस्ट करत आहे. आता ट्विस्ट करून झाल्यानंतर थोडंसं तुम्ही ह्याला लूजसुद्धा करू शकता, म्हणजे अजून छान असा मॅसी लुक येतो. आणि जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत ट्विस्ट करून होतं त्यानंतर ह्याला फक्त रॅप करून घ्यायचं आहे. बनमध्ये ह्याला गोल करायचं आणि त्यानंतर ह्याला यू पिन्स लावून सिक्युअर करून घ्यायचं. आणि जर तुमच्या केसांमध्ये हायलाईट्स असतील तर बन खूप अजून जास्त सुंदर दिसतो. आणि अगेन ह्याला एक्सरसाइज करण्यासाठी मी गजराच यूज करत आहे. आणि आता हे पण हेअरस्टाईल आपली फक्त 2 मिनटाच्या आत झालेली आहे. खूप मस्त आणि खूप क्लासी लुक येत आहे आणि आजकाल फ्लॅट लुक खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.